नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चहाची गाळणी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बिना मेहनत साफ करायची एक जबरदस्त ट्रिक। यामध्ये ही चहा गाळणी आपण गॅसवरती गरम वगैरे करून अजिबात साफ करणार नाही, कारण पर्सनली मला असं वाटतं की गॅसवरती गरम केल्यामुळे या चहा गाळणीची जी जाळी आहे ती लवकर डॅमेज होते किंवा या चहा गाळणीवर काळपट असे डाग दिसू लागतात, त्यामुळे ही चहा गाळणी खूपच लवकर खराब सुद्धा होते। तर या पद्धतीने नाही तर नव्या एका सोप्या ट्रिकने आज आपण ही चहा गाळणी साफ करणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे माझ्याकडे या दोन चहा गाळण्या आहेत, त्यामध्ये बरीचशी डर्ट जमा झाली आहे। तर ही कशी साफ करायची, तर यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळलं की यामध्ये काही ड्रॉप लिक्विड डिशवॉशचे म्हणजे भांड्याचे ॲड करायचे आहेत। पाणी इतकं हवं आहे की त्यामध्ये या चहा गाळण्या अगदी व्यवस्थित बुडल्या गेल्या पाहिजे। त्याचबरोबर आपण यामध्ये एक अर्धा मोठा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा यामध्ये ॲड करणार आहोत। त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत। लिंबाचा रस नसेल आणि तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगर सुद्धा एक अर्धा चमचा यामध्ये ॲड करू शकता। आता यानंतर एक एक करून जितक्या चहा गाळण्या तुम्हाला साफ करायच्या त्या सगळ्या चहा गाळण्या तुम्ही या पाण्यामध्ये डीप करून ठेवा। अगदी 5 मिनिटं या पाण्यात या अशाच बुडवून ठेवायच्यात। 5 मिनिटांनंतर आता आपण गॅस बंद करणार आहोत। चहा गाळणी खूपच काळपट आणि खूपच खराब जर झाली असेल तर अगदी 10 मिनिटं सुद्धा तुम्ही या पाण्यात ती उकळून घेऊ शकता। 10 मिनिटांनंतर तुम्ही गॅस बंद करा। आता थोडंसं पाणी हे थंड होऊन द्यायचं आहे आणि एक 5 मिनिटांनंतर या चहा गाळण्या मी बाहेर काढून घेतल्या। यानंतर या जाळीमध्ये जी काही थोडीशी डर्ट जमा आहे ती साफ करण्यासाठी इथे मी भांड्याचं लिक्विडचे 1-2 ड्रॉप यामध्ये ॲड केलेत। आणि आता ही जाळी आहे तर ही घासणीने आपल्याला व्यवस्थित साफ करता येणार नाही, तर एखाद्या जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने तुम्ही ही साफ करा। त्यामुळे अगदी कोपऱ्यात सुद्धा हा ब्रश व्यवस्थित जातो आणि चहा गाळणी छान स्वच्छ होते। तर या टूथब्रशच्या साहाय्याने आता मी ही चहा गाळणी स्वच्छ केली आहे। यानंतर स्वच्छ पाण्याने आपण ही धुवून पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसवरती न जाळता आणि ही चहा गाळणी अजिबात डॅमेज न करता आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही चहा गाळणी स्वच्छ केली आहे। तर तुम्हाला ही आजची ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटन समोरील नोटिफिकेशन बेल सुद्धा नक्की प्रेस करा।